क्षेत्ररक्षण घेतले. बाबरा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झाला या स्पर्धेमध्ये. 40+ संघ समी 11 श्रीवर्धन तोही सेमी फायनल मध्ये प्रवेश झालाय. त्यांचाही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन फसी काळोखे. जर फसी काळोखे फायनल जिंकून दिली इथे तर रशद करदमे यांच्याकडून त्यांना पारितोषिक आहे. तब्बल कॅश प्राइस 2000. नासर भालदार यांच्याकडून 1000चं कॅश प्राइस कॅप्टनला असेल फसी काळोखेला. जर 40+ त्यांनी पारितोषिक जिंकून दिलं इथे तर ओनर कसे मागे राहतील तर समी सोंडे यांच्याकडून पण कॅप्टन साठी 2000चं कॅश प्राइस असेल. पहिला बॉल वाईट पाहायला मिळते इथे. हसन काझी. फटका बसला अरबाज सांगेचा. झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक पोचलेतच नाही. लेझी क्रिकेट इथं मिड ऑफला हा झेल व्हायला पाहिजे होता लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. एक सिंगल येते अरबाज स्थान गेला. मॅच चला पहिला सेमी फायनल स्पर्धेचा. याच्यानंतर आरावी साहिल आरावी विपक्ष समी 11 श्रीवर्धन 40+. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी पोहोचायचं आहे. 2 षटकांचा मॅच असेल. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात. हसन सरफराज साठी सूर्य गोलंदाजी जोरदार अपील लेग विकेट साठी. हसननी चौकशी केली फलंदाज पंचांकडे की हा बाद का नाही. डाऊन द लेग साइड किंवा बॅट कट काहीतरी आहे त्यामुळे ही सिंगल मात्र येते. धावसंख्या 5. हसन अरबाज साठी फटका फसला इथे. क्षेत्ररक्षक आहे जेल टिपलाय. काय आज गोलंदाजी राहिले या पूर्ण मैदानात. सगळे फलंदाज जिथं हवी होतात. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच जिथं बॅट्समन घेऊन जाते. मागच्या 2 मॅच मध्ये हसन काझीनी गोलंदाजच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच जिंकले. मागच्या मॅच मध्ये 2 षटकांच्या मॅच मध्ये 5 धावा दिल्या. पहिल्या मॅच मध्ये 4 धावांचं षटक टाकलं. 1 विकेट घेतला. तिथं मॅन ऑफ द मॅच घेतला. आता हे षटक टाकतोय. अरबाज खानला माघारी पाठवले. काही जबरदस्त गोलंदाजी हसन काझीची आजच्या पूर्ण दिवसात राहिले. अफलातून खेळ हसन काझीचा. नाझीम आणि इम्रान फलंदाजी करतात पण नाझीम आणि इम्रानला सोपं करून ठेवतो तो हसन. कमी धावांचं टार्गेट ठेवते हसन काझी. पहिलं षटक प्रभावित टाकतोय. 2-2 षटकांच्या मॅच मध्ये निर्णायक षटक. पहिलं षटक हसन काझी टाकताना आतापर्यंत 5 धावा दिल्या जरूर पण अरबाज ठाणगे सारखा मोठा विकेट मिळवून दिला. साबिर न्यू बॅटर अनस 11 शनिवार श्रीवर्धन साठी साबिर शेख. गोलंदाजी काय जबरदस्त सुरू आहे हसनची. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथं मिळेल. अफलातून गोलंदाजी तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते.
शेवटचा चेंडू 6 धावा फक्त दिल्यात. निर्णायक मॅच आहे. 6 बॉलची ओव्हर 2 ओव्हर. पहिला वाईड आहे 5 बॉल झालेत. वाईड सिंगल डबल सिंगल विकेट आणि आता सिंगल. सरफराज 2 चेंडू खेळले. अरबाज 2 चेंडू खेळले. साबिरने 1 चेंडू खेळला. पहिला वाईड बॉल होता. हसन शेवटचा बॉल 6 धावा फक्त दिल्यात. सरफराज शिरगावकरांचा स्ट्राईकला आहे. काय गोलंदाजी केली जबरदस्त. एकच धाव इथं मिळेल. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. एकच धावावर समाधान मानावं लागेल. 7 धावांचं षटक. पण आता आजच्या दिवसभरात सगळ्यात जास्ती धावा या षटकात दिल्यात हसननी 7. 1 विकेट पण घेतलाय. आज जर 3 षटक जर हसनचे आपण पाहिली तर त्याला 2च विकेट मिळाले 3 मॅच मध्ये. पण त्यांनी धावा दिल्यात नाहीत. पहिल्या मॅच मध्ये 4 धावा देऊन 1 विकेट घेतला. दुसऱ्या मॅच मध्ये 5 धावा दिल्या. आता या मॅच मध्ये आपण पाहाल तर 7 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतला. तर जबरदस्त गोलंदाजी आजच्या दिवसभरात प्रभावित करणारा गोलंदाज हसन काझी. लॉंगॉनला चाललाय क्षेत्ररक्षणासाठी. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नाझीम काझी. काझी ब्रदर्स आहेत ना हे खऱ्या अर्थाने वारल संघात खूप ताकदीत आहे. विकेट कीपर इम्रान काझी. गोलंदाजीसाठी आता नाझीम काझी. ओपनिंगला दोघं येतात. आणि आता हसन काझी गोलंदाजी केली होती. नो बॉल आणि हा फटका मोठा. एका बॉलवर मॅच सनीबाईच्या पारड्यात येऊन पुन्हा झुकले. मजबूत पक्ष आता सनीबाईचं. फ्री हिट पुढचा बॉल. 14 धावा झाल्या म्हणजे पूर्ण षटक 7 धावांसाठी लागलं हसन काझीचं. इथं कुठलाही बॉल खर्च न करता 7 धावा आल्या. त्यासाठी हा पहिली सेमीफायनल. साहिल आरावी विपक्ष हो क्लीन बोल्ड. फ्री हिट आहे मात्र. फ्री हिट लक्षात येत नाही. कुणाच्याच लक्षात आलं नाही. मैदानाच्या बाहेरच्या खेळाडूंना माहिती होतं. फलंदाजाला वाटलं मी आउट आहे. नासायकवाल्याला पण वाटलं आउट आहे. गोलंदाजाला पण वाटलं आउट आहे. क्षेत्ररक्षकाला पण वाटलं की आउट आहे. 1 रन. कुणाच्याच लक्षात नाही. जे मैदानात आहे ना त्याला कुणाच्याच लक्षात नाही की हा बॉल फ्री हिट आहे. मैदानाच्या बाहेरच्या सगळ्यांना माहिती होतं फ्री हिट बॉल आहे. 1 सिंगल आली. संघाची धावसंख्या 15. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 7 धावांचं हसन काझीचं षटक. नाझीम काझी. पुढचा बॉल स्लोवर वन. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल. काय गोलंदाजी आज वारल करते. जबरदस्त गोलंदाजी. पहिला नो बॉल आला जरूर. षटकार आला पण नाझीमने कमबॅक केले. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. साबिर शेख कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरून. षटकार. 21 धावा. पहिल्या षटकात अवघ्या 7 आल्या होत्या. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 3 3 3 टू गो. अहद जबरदस्त. अहदने आम्हाला साथ दिली आज दिवसभर. सकाळपासून फायनल डे ला स्कोरिंग आणि परफेक्ट स्कोरिंग आहे. अहद. फटका बसला इथे. झेल व्हायला पाहिजे. क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीत. दोन धावा. सरफराजची धावण्याची इच्छा नव्हती पण 2 धावा इथं कंप्लीट. 2 धावांनी धावसंख्या 23. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 23. कॅचेस ज्या हातात उडाल्यात ना वारलच्या आणि जे सिंगलच्या इथे डबल गेल्यात. फ्री हिटला लक्षात राहिले नाही क्षेत्ररक्षक. ह्या धावा मग चेस करताना कठीण होतील वारलसाठी. नाझीम. साबिरसाठी पुढचा बॉल. शॉर्ट आर्मचा चेंडू त्याच्यावर तुटून पडलाय. साबिर शेख नाव आहे. षटकार ठोकतोय. संघाची धावसंख्या 29. शेवटचा चेंडू बाकी आहे.
आता धावा झाल्यात. पहिल्या षटकात 7 आल्या होत्या. कुणाला वाटलं होतं 30च्या बाहेर धावसंख्या जाईल, पण साबिर उभा राहिला. हा अर्थात मदत नाझीम काझीनी पण केली. पहिला बॉल त्यांनी नो टाकला, षटकारही पाहायला मिळाला. पण एकदा झेल होईल का? क्षेत्ररक्षकाच्या डोक्याचा भरून खराब गोलंदाजी नाझीम काझीची. पहिल्या षटकात 7 होत्या, या षटकात आल्या 28 आणि संघाची धावसंख्या झाली 35. हे आहे क्रिकेट. पण अनस 11 सनीभाई श्रीवर्धनला हेही लक्षात ठेवावं लागेल, नाझीमनी जर धावा दिल्यात तर नाझीम त्या धावा करण्याचा पण दम ठेवतो. जर आज दिवस नाझीम काझीचा असेल तर कोणी त्याला आज मात देऊ शकत नाही. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली नाझीम काझीनी. पस्तीस धावा. नक्की हसननी शॉर्ट बट स्वीट सांगितले नाझीमला, दिलेच तेवढे मारून हे सामना जिंकून जाऊ. स्पष्ट आहे, या मॅचचं सूत्रच ते आहे. तर टॉसला याल का म्हणजे मला कॉमेंट्री करता येईल, नाही तर आयोजक माझे इतके मागे लागलेत प्रत्येक बॉलच्या वाटी टॉसलाच बोलायला सांगतात. टॉस साहिल आरावी विपक्ष समी 11 श्रीवर्धन 40+. सेमी फायनल या मॅच टुर्नामेंटचा. समीर बाबा साहिल आरावी टॉस साठी या. आज हसनची मेहनत होती. आज दिवसभर जबरदस्त गोलंदाजी, 3 षटकं त्यांनी टाकलीत. फक्त 16 धावा या मैदानात देणं, 3दा ओव्हर टाकून 2 विकेट घेणे. 3 षटकात 16 धावा फक्त हसन काझीने दिल्यात. जिथं एका षटकात 28 येतात तिथं हसननी 3 षटकात फक्त 16 दिलेत. अनस 11 सनीभाई श्रीवर्धन टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. अनस 11 सनीभाई श्रीवर्धन जर आता मॅच खेळतोय तर खऱ्या अर्थाने शेप ठाणगे जबरदस्त खेळ त्यांनी केला. फलंदाजी केली, 4 चेंडू 24. त्यानंतर जर पाहिलं तर खालिदनी 2 बॉल 10 असताना षटकार येऊन प्रसादला शेवटचा बॉल यॉर्क टाकला खालिद रोगेनी. साबिर शेखनी चांगली फलंदाजी केली. सरफराज दोन्ही डिपार्टमेंट मध्ये जबरदस्त ठरलाय आज. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल. पहिला बॉल मुस्तकीम उर्जुकचा इम्रान काझीसाठी. बॅटची कडा घेतले, झेल उडालाय पण हा झेल सरफराजला टिपता आला नाही. चेंडू धरणीला दान पोचू शकले नाही सरफराज. महाप्रभूंच्या साबिर भाईंना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. महाप्रभू आले साबिर भाई, विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. फटका चांगला है,
नाझीम काझी दिल्या तेवढ्या वसूल पण करायच्या आहेत याच इराद्याने, कारण हसननी त्याला सांगितलं झालंय ना तू धावा दिल्यास. रोल बॉल 2 षटकांचा मॅच 12 बॉल सेमीफायनल पहिला. पुन्हा एकदा मुस्तकीम मुर्झक नाझीम साठी स्लोवर वन, चांगला चेंडू हाताळला इथे मुस्तकीमने. एकच धाव मिळेल, धावा संख्या होईल 8. 3 चेंडूत 8 आल्यात, 36 धावा करायच्यात. या मागच्या 3 चेंडूत धावा करायला लागतील इम्रान काझीला. क्षेत्ररक्षणात बदल केलाय मुस्तकीमने. शॉर्ट स्क्वेअर लेगला मोहम्मद आराईला घेतलंय. पंच जिथे उभे असतात त्यांच्या बाजूलाच. पाहूया पुढचा बॉल काय येईल. वाह, जबरदस्त वेगवान गोलंदाजी. डॉट बॉल, भन्नाट वेग. इम्रानच्या लक्षात यायला पाहिजे स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला जर क्षेत्ररक्षक घेतलाय तर कुठला बॉल येणार आहे, पण इथे संभ्रमात टाकते मुस्तकीम मुर्झक. जबरदस्त गोलंदाजी इम्रानच्या लक्षात येईना. पुढचा बॉल स्लोवर वन पिक केला इम्रान काझीने यावेळेस. या बॉलची गरज नव्हती, हा बॉल असतो स्टॉक बॉल. जर फास्टर वनला मार पडला तर स्लोवर वन. इथे मुस्तकीमचं गणित चुकतंय. नाझीमला चांगला पडला चेंडू, पण आता स्ट्राईकवर इम्रान. ही खराब चुकी आहे आणि क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. फिल्डिंग समी 11 श्रीवर्धन 40+ सेमीफायनलचा पहिला टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. साबिर भाई यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. बापरोलवरून इथे स्पर्धा खास भेट दिली, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. वळ आपण एकदा मॅच कडे. संघाची धावसंख्या 14. पुढचा बॉल, शेवटचा बॉल महत्वाचा असेल या मॅचचा. इम्रान काझी स्ट्राईकवर, मुस्तकीम मुर्झक फुल ऑफ ट्रॅकर. बाप रे बाप, 40+ चा दम. इम्रान काझी आहे नाव. श्रीवर्धन एक्सप्रेसला रुळावरून आणली खाली. श्रीवर्धन एक्सप्रेसला पडले फटके. मुस्तकीम मुर्झक इथे मात्र अपयशी. जबरदस्त फटकेबाजी. संघाची धावसंख्या 20 धावा आणि विजयासाठी 6 चेंडू 16 धावा. 6-16. आता समीकरण आहे. पहिल्या षटकात मुस्तकीम सारख्या गोलंदाजावर 20 धावा तुटून पडले. पहिल्याच बॉलला झेल उडाला होता. मुस्तकीमला क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. वास्तविक मुस्तकीमच्या लक्षात आलं नाही. ज्या प्रकारे गोलंदाजी करतात त्याप्रमाणे क्षेत्ररक्षक त्यांनी घेतला नाही. तिथे जर पहिलेच मोहम्मद आराईला ठेवलं असतं तर तो झेल झाला असता. आजच्या दिवसात ही चूक घडली सनीबाज कडून, पण लक्षात आलं नाही सनीबाजच्या. मुस्तकीमच्याही मागच्याही मॅच मध्ये सकाळच्या सत्रात अशाच प्रकारच्या चुका घडल्या. आपल्या चुकातून सुधारणं खऱ्या अर्थाने जिंकण्याच्या जवळ जाणं असतं. तुम्ही चुका वारंवार करत राहाल तर तुम्हाला पराभवाला सामना जावं लागेल. जर तुम्ही चुका सुधाराल तर तुम्हाला इथे यश मिळेल. 6 चेंडूत आता 16 धावांची गरज आहे गोलंदाजीसाठी. सरफराज शिरगावकर स्ट्राईकवर नाझीम काझी. रेड बॉलचा इशारा. रनअप मध्ये बिघाड झाला होता. सरफराज सज्ज होतात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता सगळी मदार सनीबाई अनस 11ची सरफराजच्या हातात आहे. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक येतील का जाकीर सरको चेंडूच्या खाली. इथे धक्का क्रमांक 1 वारळ. नाझीम काझी बाद होत आहेत. 6 चेंडूत आता 16 पाहिजेत. हसन काझी 6 चेंडूत आता 16 पाहिजे होते. आता 5 चेंडू 16. यानंतर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल.
साहिल आरावी विपक्ष समी 11 श्रीवर्धन 40+ चा सेमीफायनल मॅच. 40+ च्या खेळाडूंनी दाखवून दिले या स्पर्धेमध्ये की आम्हीही नवख्या खेळाडूंपेक्षा काही कमी नाही. एज इज अ नंबर. आमचं 40+ वय असलं तर झालं काय, आम्ही चांगला खेळ दाखवू करून सेमीफायनल पर्यंत मजल मारली 40+ च्या संघाने. समी 11 5 चेंडू 16 धावा. हसन काझी 5-16 3 बाउंड्र्या मॅच मध्ये येतील. सुरेख गोलंदाजी यार्क बनवला इथे हसन काझीला. फुलटॉस लोअर फुलटॉस बनवून खेळला पाहिजे होते. बॅकफुटला खेळले, यार्क झाला चेंडू. तो जर फ्रंटफुटला खेळला असता चेंडू पडायच्या आत लोअर फुलटॉस खेळायचा होता. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. 4 चेंडू 16 धावा. आता समीकरण असं प्रत्येक चेंडूवर बाउंड्री पाहिजे. 4-4-4-4 तरच हा सामना येईल वारलकडे. 4 चेंडू 16 धावा. हो डॉट बॉल. वारळ हसन आज दिवसभर केलेली खऱ्या अर्थाने हसननी मेहनत त्याच्यावर आता फिरताना दिसते पाणी. हसनची खराब फलंदाजी. चांगली गोलंदाजी म्हणता येईल सरफराज शिरगावकरची. हसन काझी आता 3 चेंडू 16. इम्रान काझी फक्त नॉनस्ट्राईकला पाहावं लागेल. इम्रानला कारण स्ट्राईक मिळत नाहीये. ह्याच्यापेक्षा दुर्दैव गोष्ट नाही क्रिकेटमध्ये. तुमच्या बॅटला बॉल लागतात आणि तुम्ही नॉनस्ट्राईकला. लक्षात घ्या. आता इम्रान काय करू शकतो, फक्त नॉनस्ट्राईक वरून हसन षटकार यावेत म्हणून प्रार्थना करू शकतो. स्वतः तर त्याला स्ट्राईकला येणं शक्य नाही. 3 चेंडू 16 सरफराज हसनसाठी. फटका आला हसनच्या बॅटमधून. मॅच अजून संपलेली नाहीये. हसन काझी सांगते हरणे मला पसंत नाही. मैदानात अजून मी उभा आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. दोन चेंडू 10 धावा. मौसम धनसे सुद्धा आमच्या सोबत जोडलेत. कतर वरून ते मॅच पाहत आहेत. लाईव्ह मध्ये काही इंटरप्शन आहे म्हणून त्यांची तक्रार आहे. चला 2 चेंडू 10 धावा. पुढचा बॉल सरफराज हसन साठी. हो 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 डॉट बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा हसन काझीचा प्रयत्न चूक केली. इम्रान सांगते सरळ बॅटनी लॉंग ऑनच्या वरून षटकार आला असता. इम्रान फक्त नास्ट्राईकला बघू शकतात. काय करू शकतात. हताश निराश नाराज इम्रान काझी. आता 1 चेंडू 10 धावा. काय मेहनत केली होती नाझीम काझी. जर तो नो बॉल टाकला नसता पहिला तर कदाचित या धावा कमी झाल्या असता. आता 1 बॉल 10. आता वारंवार प्रार्थना करतील नो बॉल येऊ द्या. माग विकेटच्या माग व्हाईटची चौका येऊ द्या. सगळ्या काही शक्यता आता मनात येत आहेत. मॅच आहे 1 बॉल 10. शक्यता कमी आहे आता. शेवटचा बॉल. सामना जिंकलाय अनर्स 11 सनी बॉल श्रीवर्धन. नवीन कर्दम 21 मैदानात दाखल.